नमो बुद्धाय. मित्रांनो, त्रिरत्न 358 या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलच्या माध्यमातून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील ज्ञान आपण समजावून घेत आहोत आणि समजावून सांगण्याचा एक सम्यक प्रयत्न करत आहोत. आजच्या या भागामध्ये द्वितीय खंडातील पहिला भाग धम्मदीक्षा. धम्मदीक्षा म्हणजे काय, धम्मदीक्षा काय आहे आणि ती कशी केल्या जाते हे आपण समजावून घेणार आहोत. बुद्धाच्या धम्माची दीक्षा. मित्रांनो, खूप महत्त्वाचा विषय आहे, खूप महत्त्वाचा टॉपिक, संकल्पना आहे. कारण आज दीक्षा घेणे, धर्मांतर करणे, कन्व्हर्शन करणे, एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे, हे अतिशय महत्त्वाचे विषय आहेत, गंभीर विषय आहेत. कोणीही व्यक्ती सहजासहजी त्याचा धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जात नाही, कन्व्हर्शन होत नाही. विचार करून, समजून उमजून, अभ्यास करून, ज्ञान घेऊन, स्वतःच्या स्वतंत्र निर्णयाने करण्यात येणारं परिवर्तन, धर्म बदल, मला असं वाटते की ती योग्य असेल, ती योग्य आहे. मग इथे बुद्धाच्या दृष्टिकोनातून जे धम्मचक्र परिवर्तन आहे, धर्मचक्र परिवर्तन आहे, हे काय आहे आणि त्यासंबंधी दीक्षा घेणे, कन्व्हर्शन करणे, याचा अर्थ नेमका काय आहे. बुद्ध म्हणजे ज्ञान, बुद्ध म्हणजे ज्ञानाची अवस्था. बुद्ध ज्या व्यक्तीला दुःखमुक्तीचं ज्ञान प्राप्त आहे त्याला बुद्ध म्हटलं आहे. ज्या व्यक्तीने स्वतःचं चित्त, स्वतःचं मन पूर्णतः स्वच्छ केलं आहे, शुद्ध केलं आहे, तो व्यक्ती, ज्याला ते पद प्राप्त झालेलं आहे, तो म्हणजे बुद्ध. ज्या व्यक्तीने आपल्या मनातील वाईट विकार, विकृती समूळतः नष्ट केल्या आहेत, त्याला प्राप्त होणारं ज्ञान म्हणजे बुद्ध होय. बुद्ध हे व्यक्तिवाचक नसून, हे नाव नसून, ही ज्ञानाची अवस्था आहे. आणि ती ज्ञानाची अवस्था कोणीही व्यक्ती, कोणत्याही जाती धर्मपंथातील व्यक्ती प्राप्त करू शकतो. फक्त त्याला शील, सदाचार, अष्टांगिक मार्गाचं अनुसरण करावं लागेल, आचरण करावं लागेल. त्याचप्रमाणे बुद्ध आणि त्यांचा धम्म. धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे निसर्गाचे नियम, जे सर्वांवर समानतेने लागू होतात. उदाहरणार्थ, उत्पन्न होणारी प्रत्येक वस्तू, ती सजीव असो अथवा निर्जीव, नष्ट होणार आहे. हा निसर्गाचा नियम आहे. ती अनित्य आहे, ती क्षणभंगूर आहे, ती सतत बदलत आहे. हा निसर्गाचा नियम आहे आणि तो सर्वांवर समानतेने लागू होतो. यालाच धम्म म्हटलं आहे. हा धम्म बुद्धाने शोधून काढलेला आहे. तथागत बुद्धांचा विचार, तत्वज्ञान, विचारधारा म्हणजेच धम्म आहे. दुःखमुक्तीचा मार्ग म्हणजे धम्म आहे. हे बुद्धाचे संशोधन आहे, रिसर्च आहे, शोध आहे. आणि हा शोध अखिल मनुष्य प्राण्याकरता, सर्व सजीव प्राण्यांकरता नितांत दुःखातून मुक्तीकडे, सुखप्राप्तीकडे नेणारा हा मार्ग आहे. तर याला धम्म म्हटलं आहे. बुद्ध आणि धम्म हे दोन्हीही ज्ञानवाचक आहेत, गुणवाचक आहेत. मग अशा या बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेणे म्हणजे नेमकं काय? तर बुद्धाचं ज्ञान, बुद्धाचं तत्वज्ञान, विचारधारा, धम्मज्ञान, विचारधारा स्वीकार करणे, अनुसरणे, जेणेकरून त्या ज्ञानाचा तुम्हाला उपयोग होईल आणि त्या ज्ञानाचा वापर करून, आचरण करून तुम्ही दुःखमुक्त होऊ शकाल. मग तुम्ही कोणत्याही जाती पंथामध्ये असा,
तथागत बुद्धाच्या वेळी बुद्धाने जेव्हा वर्षावास संपल्यानंतर भिक्षूंना आदेश दिला की भिक्षूंनो जा आणि लोकांच्या हिताकरता कल्याणाकरता हे ज्ञान त्यांना समजावून सांगा, हा मार्ग त्यांना समजावून सांगा, जेणेकरून ते त्यांची दुःख दूर करू शकतील, ते दुःख मुक्त होऊ शकतील. आणि भिक्षूंनी मग हा मार्ग, हा उपाय सांगण्यास सुरुवात केली. आणि अनेक जाती धर्मपंथातील, अनेक वंशाचे, अनेक पंथामधील, जातीमधील, वेगवेगळ्या विचारधारेचे, वंशाचे लोक बुद्धाकडे आलेत. त्यांनी धम्म समजावून घेतला. भिक्षू त्यांच्याकडे गेलेत, त्यांना समजावून सांगितलं. आणि मग त्यांनी स्वतःचा जाती धर्मपंथ बाजूला ठेवून स्वतःच्या दुःखाकरिता काम करण्यास सुरू केलं. आणि ते दुःखमुक्त झालेत. त्यांना योग्य मार्ग मिळाला. मित्रांनो, हा जो धम्म आहे, बुद्धाने जो धम्म शोधून काढला, हा मर्यादित नाही आहे, कोणत्याही जाती धर्मपंथाशी मर्यादित नाही आहे, तर हा अखिल मानवजातीकरता, अखिल सजीव सृष्टीकरता सांगितल्या गेलेला दुःखमुक्तीचा मार्ग आहे. समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायावर आधारित हा मार्ग आहे. मनुष्य मात्राच्या, सर्व सजीव मात्रांच्या कल्याणाचा तो मार्ग आहे. याला कोणत्याही जाती धर्मपंथाचा मर्यादा नाही आहे, तो मर्यादित नाही आहे. तो केवळ मनुष्य आणि मनुष्याची दुःख नष्ट करणे, त्यावर उपाय सांगणे, हाच त्याचा मूळ उद्देश आहे. मनुष्य प्राणी कसा सुखी होईल, सर्व सजीव प्राणी कसे सुखी होतील, त्याकरताच तो कार्यरत आहे, तो कार्य करतो. अशा वेळी बुद्धाने कोणत्याही जाती धर्मपंथाला महत्त्व दिलं नाही, तर त्यांनी माणसाला आणि त्या माणसाची दुःख कसे नष्ट होतील याला महत्त्व दिलं. म्हणून धम्मदीक्षा, बुद्धाच्या धम्माची दीक्षा म्हणजे बुद्धाच्या धम्माचा विचार ग्रहण करणे. कन्व्हर्शन ज्याला आपण म्हणतो, ते कन्व्हर्शन म्हणजे केवळ एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे एवढ्यापर्यंत सीमित नाही आहे, तर कन्व्हर्शन ऑफ माइंड फ्रॉम बॅड टू गुड, परिवर्तन, दुःखातून सुखाकडे परिवर्तन, वाईट विचारांतून चांगल्या विचारामध्ये परिवर्तन, मानसिक वाईट विकृतींमधून मन स्वच्छ करून मन शुद्ध करण्याकडे परिवर्तन, याला म्हटलं आहे परिवर्तन. जो धम्म तुमच्यामध्ये आहे त्या धम्माला वाव देऊन, त्याला योग्य मार्ग दाखवून, त्याला सुखप्राप्तीकरता उपयोगात आणणे म्हणजे परिवर्तन. केवळ एका जातीतून दुसऱ्या जातीमध्ये बांधणे याला परिवर्तन नाही म्हटलं आहे. तर धम्मचक्र परिवर्तन म्हणजे स्वतःमध्ये जे वाईट विकृती आहेत, ज्या वाईट दुर्गुण आहेत, ज्या दुर्गुणांमुळे, ज्या विकृतींमुळे, ज्या कारणांमुळे आपण सतत आणि सतत दुःखी होत राहतो आणि दुःखामध्येच जीवन जगतो, ते दुःख दूर करणे, त्यामध्ये परिवर्तन घडवून आणणे आणि ते परिवर्तन समूळतः पूर्णतः घडवून आणणे म्हणजेच धम्मचक्र परिवर्तन होय. याच्यासाठी आपण आणखी एखादा डिटेल व्हिडिओ बनवूया. इथं समजून घ्यायचं की धम्म दीक्षा ग्रहण करणे म्हणजे काय. बुद्धाने त्या 5 परिवर्जकांना धम्म सांगितला आणि सांगितल्यानंतर ती विचारधारा त्यांना पटली की हीच विचारधारा आमची दुःख दूर करू शकतो, म्हणून त्यांनी ती स्वीकारली. बुद्धाने त्यांना म्हटलं की ठीक आहे, तुम्ही भिक्षू म्हणून मी तुम्हाला स्वीकार करतो. तर ही धम्मदीक्षा केवळ एका जातीतून दुसऱ्या जातीमध्ये परावर्तित करणे नाही आहे. बौद्ध हा एक समुदाय आहे जे बुद्धाची अनुयायी आहेत, ज्यांनी बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांना स्वीकार केला आहे, त्यांच्या गुणांना, ज्ञानाला स्वीकार केला आहे, त्यांना बौद्ध म्हटलं आहे. परंतु समजा कोणी व्यक्ती बौद्ध नसेल, परंतु तो बुद्धाचे गुण, धम्माचे गुण आणि संघाचे गुण स्वीकारतो, मान्य करतो आणि त्यांनी सांगितलेल्या शील सदाचाराप्रमाणे आचरण करतो, तर तोही व्यक्ती बुद्ध धम्माचा पालन करणाराच व्यक्ती आहे. त्यालाही दुःखमुक्तीचा मार्ग मिळणार आहे, तोही दुःखमुक्त होणार आहे. जो व्यक्ती पंचशील तत्वांचं पालन करेल, नशा करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, हिंसाचार करणार नाही, खोटं बोलणार नाही, या तत्वांचं तो पालन करेल, ज्ञानाचा स्वीकार करेल, योग्य आचरणाचा स्वीकार करेल,
तर तो व्यक्ती दुःखमुक्त होणार आहे. त्याला ह्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील आणि समजल्यानंतर त्याला आचरण करावं लागेल. म्हणून बौद्ध आणि बुद्ध यामध्ये हाच फरक आहे की बौद्ध हा एक समुदाय आहे, जो समुदाय बुद्ध धम्म आणि संघाला स्वीकार करतो आणि शील सदाचाराचं, अष्टांगिक मार्गांचं, 10 पारमितांचं पालन करण्याचा निश्चय करतो. अनुयायी, फॉलोवर. तर आपण सुद्धा त्या पद्धतीने करू शकतात. याला कोणत्याही जाती धर्म पंथाचं बंधन नाही आहे, हे ज्ञान आहे. उदाहरणार्थ बघूया, आपण अभ्यास करत असताना विद्यार्थी जीवनामध्ये किंवा एखाद्या परीक्षेचा अभ्यास करत असताना एखाद्या विशिष्ट विषयाचा, गणिताचा, इंग्रजीचा, भूगोलाचा, इतिहासाचा अभ्यास करतो, त्या गोष्टी मान्य करतो, त्या स्वीकार करतो. तर याला कोणत्याही जाती धर्मापंथाचं बंधन नाही आहे. त्या अभ्यासानुसार, ते स्वीकार केल्यानुसार तुम्ही यशस्वी होता, तुम्ही योग्य ते पद नोकरीमध्ये प्राप्त करता. त्याचप्रमाणे तुम्ही जर दुःख दूर करायचे असतील, तुमच्या समस्या दूर करायच्या असतील, तुमचे प्रॉब्लेम दूर करायचे असतील, तर बुद्धाने दिलेला जो अभ्यासक्रम आहे, बुद्धाने सांगितलेलं जे तत्त्वज्ञान आहे, विचारधारा आहे, त्याचा उपयोग करा आणि तुमचे दुःख दूर करा. हाच प्रमुख उद्देश बुद्धाचा होता. केवळ लोकांना एका जातीतून, एका पंथातून, एका वंशातून दुसऱ्या वंशामध्ये, दुसऱ्या पंथामध्ये कन्व्हर्शन करणे हा त्यामागे केवळ आणि केवळ उद्देश नव्हता. मनुष्य प्राण्याचं दुःख कसं दूर होईल त्याकरता दुःखमुक्तीचा मार्ग सांगणे आणि त्याचा उपयोग करणे हाच प्रमुख होता. तर अशा प्रकारे ही बुद्धाचा जो धम्म आहे त्याची दीक्षा आहे. मग काही लोक गृह त्याग करून भिक्षू होतात, त्यांची दीक्षा वेगळी होते, त्यांची उपसंपदा होते, त्यांना नियम आहेत. नियम जर त्यांनी भंग केले तर शिक्षा आहे. परंतु काही लोक भिक्षू होऊ शकत नाही, गृह त्याग करू शकत नाही. मग ते कौटुंबिक जीवनामध्ये राहूनच बुद्धाचा धम्म स्वीकारतात, त्याचं तत्त्वज्ञान स्वीकारतात आणि त्यानुसार आचरण करतात. त्यांना उपासक म्हटलं आहे, महाउपासक, उपासिका म्हटलं आहे. ते गृहस्थी जीवनामध्ये राहूनच पंचशील, अष्टशील पालन करतात. त्यांना बंधनकारक नाही आहे, परंतु ते त्यांना पालन करावं लागते, शिकावं लागते. तर अशा पद्धतीने 2 प्रकारच्या ह्या दीक्षा, गृहत्यागी लोक भिक्षू आणि गृहस्थी आहेत ते उपासक. मित्रांनो, कन्व्हर्शन हे माइंडचं असलं पाहिजे, परिवर्तन हे मनाचं असलं पाहिजे. वाईटामधून चांगला जे करतो त्याचं परिवर्तन असलं पाहिजे आणि तेच योग्य परिवर्तन आहे, तेच आपल्या दुःखमुक्तीचं कारण होऊ शकतो. तर अशा पद्धतीनेही बुद्धाच्या धम्माची दीक्षा म्हणजे बुद्धाचं ज्ञान, धम्म ज्ञान आणि त्याचा स्वीकार आणि त्याचं आचरण, या अर्थाने ती दीक्षा आहे, ते रूपांतर आहे, ते धर्मांतर आहे, ते परिवर्तन आहे. हे आज आपल्याला इथं स्पष्ट समजावून घ्यायचं आहे, इतरांनाही समजावून सांगायचं आहे. सर्व जाती धर्मपंथाचे लोक ते आचरणात आणू शकतात. त्यांना या जातीतून त्या जातीत जाण्याची आवश्यकता नाही आहे. पहिल्यांदा त्यांना हे ज्ञान स्वीकारावं लागेल, त्यानुसार आचरण करावं लागेल. हेच महत्त्वाचं आहे, हेच उपयोगाचं आहे. अशा पद्धतीने आपण हे समजावून घेऊया. आपल्याला हे समजलं असेल अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.